हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पूर्ण सुट्टीत एकदा पण लवकर नाही उठली, पण आज मी लवकर उठली का? कारण की आम्ही चाललो आहे फिरायला आणि घरचे नाही, फ्रेंड्ससोबत गर्ल्स ट्रिप नाही बोलू शकत, आम्ही इकडेच्या इकडे चाललो आहे, बट ठीक आहे गर्ल्स ट्रिप. आणि मी 10 मिनटापासून थांबली आहे कारण की आमचे फ्रेंड्स, त्यांना टाईम कळत नाही, त्यांना 7 म्हणलं तर ते 8पर्यंत येतात. मी एवढ्या वेळापासून इथं थांबली आहे. आता बघा ही आली आहे. 7 वाजले का तुमचे? मी उठले 6:45 होते. हा, तुम्ही येस तोपर्यंत वेळ झालेला आहे. हा बरं. कुठं चाललोय आपण, सांग सगळ्यांना. आवडेला माझ्या गावाला चाललंय गाईज, मुळशीला. 2 तासानंतर चंगू मंगू आले. अरे किती वेळ बाई, कुठून आम्हाला वाट बघा तिथं ना गाडी चालवायचा आता पता नाही. सगळ्यात पहिलं स्टॉपच नाश्त्याचा झालाय. ते पण ना, आम्ही जोगेश्वरीला जाणार होतो, जोगेश्वरी बंद आहे, उलट फिरून यायला लागलं. पण मिसळ पावच खाणार. सोनाली तू? ग्रीष्माचं काय? कांदा भजी, कोथिंबीर वडी, मसाला पापड, पोहे. गावाला ना पोहेला ना पोह म्हणतात, पोह. किती मंद आहे. स्वतःच्या गावाचा रस्ता पण माहित नाही, मॅप डाउनलोड 43 करते. मिनिट्स आहे आता मॅप डाउनलोड करते. अगं पण तुला तर रस्ता माहित होता ना. अगं रस्ता माहिती आहे, पण तुला रगत होतं. रात्री नाही झोप, एक्साइटेड लोक, मित्रांची सहल निघणार हाय, व्ह्यू सुंदर खूप, गाणे ऑन लूप, मेमरीज हार्डकोर बनणार हाय. चल आम्ही येतो. नमस्कार आजी. आता आम्ही आलोय श्रावणीच्या गावाला. कुठे आहे तुझं गाव? इकडे. अगं येडपण गाव इकडे आहे का? मुळशीला. मुळशीकर. येताना दार खोलता. मला पहिलं वाटतं चावी आणली ना? आणली. नाही तर झालं, आजीच्या घरीच बसावं लागलं असतं. श्रावणी भांडे आहेत. काय बनवणार आहेस? हे मला नाही जावं चुलीवर, घरचं करत नाही, गावाला येऊन करू का? करायचं असतं. आजीला व्हिडिओ दाखवला मी. पॅन मध्ये श्रावणी केर काढतीये. आमची बाई पण सेम असं करते. श्रावणी सेम. प्लीज कुणाला जर हायर करायचं असेल तर. वो बिस्तर के नीचे के 2 लाख अलग से, पर्दे के पीछे के 3 लाख, ये अलमारी के पीछे के तो 4 लाख लूंगी. आता आम्ही आलोय विहीरला पाणी भरायला. कारण नळाचं साधं पाणी नाहीये. श्रावणी द ग्रेट आता काढतीये पाणी. येतं ना ग नक्की? बघूया जमतंय का. अरे तिला काय गरज आहे का हेल्पची? ओहो पाणी आलेलं आहे. हे धुवायला लागेल. ह्याला काय बोलतात? त्याला पावऱ्या म्हणतात, पावऱ्या. पवऱ्या. बरोबर बोलतेय ना ग्रीष्मा ही? काय माहिती मला तर नाही. ग्रीष्मा ह्याच्याने धु. हे बघ राखून. थांब मी धु का? पण त्याला तर हे पाहिजे. पहिल्यांदा गावाला एकट्या आले नाही, असंच होतंय. हिला काही येत नाही, काहीतरी अंदाज पंची मारतीये इकडं. खरंच ह्याच्याने धुतात. गाईज आता पहिल्यांदा मी विहिरीतून पाणी काढणार आहे आणि श्रावणी द गाईड आहे आपल्या सोबत. काय ग? ते इथं धर, या गाठला हात टाक. असं करायचंय पहिले. आता आपण गावाकडचे ट्युटोरियल चालू करू. जिमी. कारण की कसं आहे, गाव सर्वायवल ट्युटोरियल. इंजिनिअरिंग मध्ये तर काय होत नाहीये. टाक चल. अगं हो थांब जरा. पहिलं खाली पडू दे. हा पडू दे, अजून पडू दे. गाईज गुड जॉब सो फार. जोरात अजून आपण. अजून एक. अरे हलकं आहे नाही का? बाई किती एवढं पण नाही. आणि चिअर्स गाईज. आम्ही जरा पुण्यावरून आलोय ना, म्हणून आम्ही थोडीशी पाची करतोय. तशी वाली नाही. थम्स अप वाली आहे. हे काय आणलंय तू? पिशवी बघा श्रावणीची. हे बघा पिशवी. त्याच्यामध्ये कांदा आणि 2 टोमॅटो आहेत. काय बनवणार आहे तू? पेड. भेळ बनवणार आहे ती. त्याच्यामध्ये टाकायला तुझ्याकडे होते ग्रीष्मा, फालतूगिरी करू नको. आणलेत ना लांब लांबपर्यंत. काय नाहीये. नाही आधीच्या आजींकडे भीक मागायला लागेल आपल्याला. आजी प्लीज. त्यांच्याकडे पण नसतील, त्या पण अर्धा वेळ पुण्यालाच असतात, पुण्यातच असतात त्या पण. ते पण पुण्याला असतात पुण्यालाच का? असतात ते. हे बघा आम्ही चाललोय खूपच डेंजर रस्त्यावरती. पोरगी घेऊन चालली मी तुला मारायला. अरे मग गावाला जाणार ना आपण.
बाई आम्ही नाही नेहमी गावाला येत यार. इथे स्ट्रगल होतोय. हे बघा असतं गावाला. आजी तू व्हिडिओ बघत असशील तर मला गावाला घेऊन आजी हिला पाठवायचा गावाला. घरी बसून असते 24 तास झोपत असते फक्त. बापरे हे काय आहे. सोनाली सर्वाइव्ह करते का. कुठे सोनाली. सगळ्यात मागे थांबले मला चालता येत नाही. काय भेटलंय आंबे. मुळशीचे आंबे. ते बघा ते बघा काठी असून पण माणूस पडतय. चिक्कूचं आहे हे, आंब्याचं आहे आणि ते चिक्कूचं आहे. ह्याचा स्मेल खूप भारी. तिकडे पण एक आंबा आहे. एक आंबे घेऊन जाऊ तुम्ही आमचे. बघा ही खरं सांगतीये का कॉमेंट करा नाही तर काहीतरी बात्या आणत असं आपल्याला हा डॉगू भेटलाय आणि त्यांनी माझ्यावरती झेप मारली. हे बघा ते जे निशान. गप्पा बसा लोक कॉमेंट कराल आणि तुला बॅन करून टाकल. भाई मला नाही आवडत ते कुत्री वित्री. डॉगू तर आता आम्हाला रस्ता दाखवतोय. ते बघा आम्ही आलोय मंदिरला आणि आमचे 2 डॉग लवर्स श्रावणी आणि सोनालीचं रडणं चालू झालेलं इकडून. कारण की इथं बघा इथे डॉगीज. एक सेकंड इथे हे आणि दुसरा. अगं तो गेला कुठं. हे अजून एक डॉग आहे त्यांच्यासोबत डॉग फाईट चालू आहे. हे बघा थांबा ओढू का. ए श्रावणी पैलवान. आता आम्ही जांभूळ काढायला आलोय. झाड दाखव सोनाली. खाली पडलं हे काढलं समोरचे. खाली जाऊन काढू का. हे बघा 2 चोरटे मुळशी गावात. हा हे बघा बापरे. ते बघा फणस चोरी करायला गेलेत मुळशीकरांनो. बघून घ्या हे जर कुठेही दिसले तर संपला आता. तुमच्या शेतातलं सगळं घेऊन चाललेत. हे बघा ही तिथं थांबून उड्या मारतीये फणसासाठी. तुमचं काय बोलणं. काठीने बघतोय. चोरी झाली करून नाही अजून करायची. फेक. बघा आता अजून आम्ही ट्रेक करतोय गाईस. आम्ही चाललोय कुठं. नदीला नदीला. नाहीये पण ते लोक म्हणतात की नदीला पाणी आहे कसं पाणी नदीला पण. का आता मुळशीकरांनी स्पेशल काहीतरी बोलवलं असेल. बाई रस्ता माहिती ना नक्की. ही मुलगी आहे ना हिचा भरोसा आहे. इथं गुगल मॅप नाही काय. नदीला थोडी गुगल मॅप लागते भाऊ. आणि जर श्रावणी चुकवली ही काठीनीच तिला मारणार आहे. ग्रीष्मा गावात काय पण फालतू बडबड करू नको. बुध बंगलाय म्हणे. अरे बघ ना ब्रिज कसा आहे भूतासारखा. गाईस पाणी दिसतंय. एक नंबर. श्रावणीनी विदाउट गुगल मॅप आपल्याला आणलंय. थांबा व्ह्यू बघा आता. आता आम्ही सगळे चॅलेंज करणारे. सगळ्यात लांब दगड कोण फेकतंय याचा. ठीक आहे रेडी. थांबा 1 2 3 गो. श्रावणी उभे जिंकली. श्रावणी आपल्याला हॅक्स देतीये. हा बोल ग. दगड आहे ना एकदम असा पातळ घ्यायचा म्हणजे एकदम असा चपटी आणि ना असं हे असं धरायचं आणि असं असं फेकायचं त्याला. हा फेकून दाखव. वा झाले फेल. हिथंच झालेलं आहे. नाही अजून काय नाही असं नाही. जाड दगड पण घेऊ शकतो आपण. अरे कुठले हॅक बदलले का लगेच तुझे हॅक. ते बघा अरे हिला काहीही येत नाही नुसता नाटकी. ते बघा कुठं गेला पण नाही तो. नाहीत ना त्यांची हालत अशी होती. जस्ट आम्ही नदीवरून वरती चालत येत होतो तर हे दोघी बघा पुढे पडायला का बसा. जे गावाला येतात फ्रिक्वेंटली नाही वर्षातून एकदा 2दा ते दमत नाहीत बिलकुल. पण मी एकदा पण दमलेली नाहीये. हे बघा गाईस आता अक्षरशः असं वाटतं मी पावसात जाऊन आले. एवढा मला घाम आलेला आहे आणि सोनालीची पण तीच हालत झाली आहे. एवढं गरम झालं आम्हाला की विचारू नका परत नाही. आणि हे बघा
तिने तर गिवापच मारून टाकलाय. हे फॅन एक धरलेला आहे आणि त्याच्यासमोर पसरून घेतलेलं आहे. आम्ही फायनली जेवायला आलेलो आहे आणि आता आम्ही एवढ्या उशिरा का आलोय ते पण एकच माणसाची चूक आहे. हे सगळे पापड संपू नको. मला काय म्हणली ब्लॉक कर का हिला सगळे पापड संपवायचे म्हणून. तुझ्या कॉन्टेंटसाठी, माझ्यासाठी नाही. हो आणि हिला ना खरंच एकच काम दिलेलं. काय काम दिलेलं ते पण विचारा. नुसतं काय बोललं, एक हॉटेल जेवायला शोध. तर पहिली गोष्ट तर राईटचं लेफ्ट 10 वेळ चुकीचं सांगणार. कधीच बोलले नाही. आज एक गप्प बस. बोललेलं नाहीये. गप्प गावाचा रस्ता जरा तुला माहित होता म्हणून एकदम किंचित वाला चुकलं. ते थोडस त्या गोलच्या इथे झालं. चुकलं ना. परत एक चुकलं हॉटेल नाही. शोधायला सांगितलं चुकलं नाही. आणि एवढ्या आत कुठल्या तरी खोपच्यात घेऊन गेली आणि ते हॉटेल पण धडचं नाही. मग कुणाला काम करावं लागलं? मला. मी शोधलं हॉटेल. मी छान आहे तुम्ही संपूर्ण. हे बघ, जाऊ द्या, ही माझे पापड संपवत. बाय गाईज. आता आम्ही घरी परत आलेलो आहे आणि खूप जास्त थकलो. एवढी गाडी चालवली, 3 तास गाडीवर. मी चालवली आहे गाडी. खरंच मी चालवली आहे म्हणून ती आता जरा व्यवस्थित. किती मिनिटं गाडी चालवली विचारायचं. 3 तासातून किती मिनिटं गाडी चालवली? 2 मिनिट आहे. 2 मिनिटं पण झालेलेच आहे. इथून ना इथं असं बिल्डिंग मध्ये येईपर्यंत गाडी चालवली आहे हिने फक्त. बास. मग तुझं गाव आम्हाला आवडलेलं आहे. कसं वाटलं पण? गाईस खरंच मज्जा आली. म्हणजे मी तर गावाला काही एवढी जात नाही स्वतःच्या, तर दुसऱ्यांच्या गावाला. कारण स्वतःच्या गावाला गेलं ना तिला आवडत नाही का, तिला बोर होतं. नाही, आमच्या घरचे जर बघत असेल तर मला गावाला घेऊन जावं. ती खूप भारी काम करते गाईज. पाणी खूप जास्त भारी उपस्थिती. हो. कशातून? विहिरीमधून. ते मला आता जमलेलं आहे. एक गोष्टच मला जमलेली आहे, पाणी फक्त काढायचं, उचलून आणायचं नका सांगू. ते फक्त नाही. बाहेर काढायचं ते त्या सांगा. ग्रीष्माने केलं ते, आम्ही नाही केलं ते. तेच. तर गाईज खूप मज्जा आलेली आहे. आणि जरा आमचे मुलं थोडे अजून कॅमेरा शाय, तर थोडा टाइम द्या. Yes. बट विथ टाइम आम्ही अजून चांगलं होईल. आणि या फोनचा फर्स्ट ट्रॅव्हल ब्लॉग होता हा. फर्स्ट ट्रॅव्हल ब्लॉग पण आणि नॉर्मल ब्लॉग सुद्धा. आणि आम्ही पहिल्यांदा डुअल कॅमेरावाला फीचर वापरलेलं आहे, जे खूप भारी आहे. येस. ओके, चलो बाय बाय. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते. हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच